हस्बैंड वाइफ को गोदी में कैरी करके टेंपल का स्टेप्स चढ़ती। Where is the temple? Where is the temple? Where is the temple? तुम्ही कधी नोटीस केलंय का की देवदेवतांची बहुतेक जुनी मंदिरं डोंगर पर्वत अशा उंच ठिकाणी का असतात? बाई, देवदेवी इतक्यावर चिल मारायला तर नक्कीच गेले नसतील. त्यामागेही बरोबर शास्त्र आहे. तुम्ही जेवताना किंवा अगदी वॉशरूमला पण जाताना मोबाईलवर रील स्क्रोल करता? सगळेच करतात. आपण एकही काम एकाग्र म्हणजे फोकसने करू शकत नाही. पूर्वीच्या काळी पण साधारण माणसं अशीच होती की संत ऋषी सोडले तर फोकस होऊन देवाची पूजा अर्चा साधना कशी करणार? अशा वेळी तुम्ही उंचावर चढत जाताना, हळूहळू थकत थकत वरती जाताना मनातले इतर विचार निघून फक्त माणूस वर पोचायचा विचार करतो. आणि मंदिरात पोचल्यावर भक्त देवाशी एकरूप व्हायला फुल प्रिपेअर झालेला असतो. म्हणजे मनात इतर कोणतेच विचार नाहीत, फक्त भक्तीचा विचार असतो. बरं, इतकंच नाही, पूर्वीची अशी उंचावरची मंदिरं एका विशेष ठिकाणीच असायची. म्हणजे वर गेल्यावर आजूबाजूला पण डोंगर असायचे, पण मग मंदिर ते एका पर्टिक्युलर डोंगरावरच का बरं असायचं? कारण त्या ठिकाणी युनिव्हर्सल ऑरा म्हणा किंवा एनर्जी रिसिव्हिंग पॉईंट म्हणा यासाठी परफेक्ट बसलेलं असायचं. म्हणूनच कधी कधी काही मंदिरात गेल्यावर खूप हेवी इमोशनल वाटतं, तर कधी देवीच्या मूर्तीचा दराराट टेरर जाणवतो. हे सगळं एनर्जीमुळे असतं. मुळात तुमचा ऑरा युनिव्हर्सल ऑराच्या संपर्कात येत असतो, तर कधी कधी तुमचा ऑरा हिलही होत असतो. याशिवाय बरीच कारण आहेत, जसं की परकीय आक्रमणापासून सुरक्षा, उंचावरील निसर्गातील ऑक्सिजन रिच वातावरण हे साधनेसाठी परफेक्ट असणं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओव्हरऑल हे सगळं आपल्या स्पिरिच्युअल एनलाइटमेंटसाठी. कळलं?